नमस्कार. मी आज एक गुजराती पदार्थ करणार आहे, दंडगेली. तर त्यासाठी मी ह्या वाटीने हे 3 वाट्या तांदूळ घेतलेत. तांदूळ कोणते पण चालतेत. आणि ह्याच वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेतली. तर हे दोन्ही आपल्याला एकत्र करून स्वच्छ धुवून फॅन खाली आपल्याला सुकवून घ्यायचे. उन्हात वाळवायची त्याला गरज नाही, फॅन खालीच आपले सुकवून घ्यायचे आणि एकदम कडक सुकवायचे. तर मी इथे हे फॅन खाली धुवून स्वच्छ वाळवून घेतले. आता हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे. मी यात मुगाची डाळ वापरली. तुम्हाला जर तुरीची डाळ आवडत असेल तर तुम्ही तुरीची सुद्धा वापरू शकता. आता मी हे मिक्सरला वाटून घेते. थोडेसे असे रवाळ वाटायचे, एकदम पीठ नाही करायचं बारीक. हे आता असं आपलं हे रवाळ वाटून झाले. आपले बारीक रवा असतो त्याप्रमाणे वाटून घ्यायचं. आता हे पीठ वाटून झाले. आता आपल्याला हे पीठ पण आपलं 4 वाट्या भरतं. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये 2 वाट्या ताक घालायचे. आणि हे थोडं मिक्स करून घ्यायचं. मला जास्त आंबट नसेल आवडत तर 1च वाटी ताक तुम्ही घाला. आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं 5-6 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा. आणि अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं. हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. आता हे मिरच्यां ते वाटून झाले. यात तुम्ही आलं आवडत असेल तर तुम्ही आलंही घालू शकता. हे पीठ आपल्याला भज्याच्या पिठाइतपत सैलसर मळून घ्यायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. गुठळ्या शक्यतो होतच नाही कारण हे रवाळ पीठ असतं. हे असं सैलसरच ठेवायचं कारण रवाळ असल्यामुळे ती फुगतात सगळे तांदूळ आणि डाळ. त्यामुळे ती नंतर पुन्हा आणि घट्ट होतं. करते वेळेस आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. तुम्ही हे कोरडं पीठ दळून 1 महिना 1.5 महिना ठेवू शकता आणि कधीही लागेल तेव्हा करता येतं. फक्त पीठ जितकं असेल त्याच्या निम्म ताक घ्यायचं. असं सैलसर मळून ठेवायचं, भिजवून ठेवायचं. आणि आपल्याला हे जेव्हा झाकण ठेवायचं आणि हे 5 ते 6 तास भिजू द्यायचं. असं झाकण ठेवायचं. पॅकच झाकण असेल पाहिजे असं काही नाही, फक्त झाकून ठेवायचं. 5 ते 6 तासात आपल्याला हे भिजू द्यायचं. हे पीठ आपलं 5-6 तास भिजलेले, भिजून चांगले फुगले. आता यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे. त्याचा सोडा टाकायचा अर्धा चमचा आणि 10-15 मिनिटं आणखी झाकून ठेवायचं. करण्याच्या अगोदर जेव्हा आपल्याला करायचंय त्याच्या अगोदर 15-20 मिनिटं यामध्ये सोडा टाकून ठेवायचं. आता हे 10 मिनिटं आपण झाकून ठेवू. 15 मिनिटं तोपर्यंत आपण कुकर तापायला ठेवू. हे आपल्याला पाणी नाही टाकायचं आपल्याला कुकरमध्ये. आपल्याला टाकायचं मीठ. हे मीठ मी पहिलं वापरलेलं आहे त्यामुळे याचा कलर असा आहे. शिट्टी काढून ठेवायची आणि झाकण लावायचं आणि 10 मिनिटं कुकर चांगला तापू द्यायचा. गॅस मीडियम ठेवायचा. सोडा टाकल्यावर पीठ थोडं फुगून येतं. त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कोबी. कोबी किसून घ्यायचा बारीक. कोबी नसेल तर तुम्ही दुधी भोपळा किंवा काकडी कुठलेही घालू शकता, पण किसून घालायचं बारीक. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं.
आता यामध्ये आपल्याला तीळ आणि ओवा याची फोडणी करून टाकायची. तेल तापलेले त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा तीळ आणि पाव चमचा ओवा आणि चिमूटभर हिंग टाकायचं. हे मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं पाणी टाकायचे. जरा हे मिश्रण जास्त घट्ट वाटते. हे थोडं असं पातळ करायचं. आता आपल्याला हे डब्यात ओतायचे. त्याला अगोदर आपल्याला तेल लावून घ्यायचं. कढईला पण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. हे मिश्रण आपल्याला यात ओतायचं. मी 2 डब्यात लावणार आहे. नंतर जास्त जाड होतं. हे आपण अगोदर एका डब्याला लावून घेऊ. हे दुसऱ्या डब्यात आपण ओतून घ्यायचं. आता हे डबे आपल्याला दोन्ही एकावर एक लावून घ्यायचे. आता आपला कुकर तापलेला आहे. 10-15 मिनिटं गरम झाला आहे. आता आपल्याला त्यामध्ये ठेवून द्यायचं. आता हे अर्धा तास आपल्याला बेक करून घ्यायचे. आता हे मंद गॅसवर बरोबर अर्धा तास बेक करून घेऊ आपण. अर्धा तास झाले. आता आपण पाहू कुकर खोलून. थोडंसं कमी वाटते. आता खालचा बघू आपण डबा. ह्यामध्ये पटकन चाकू घुसला. हे झालेले आहे आपलं. आणि हे चाकूला काहीच चिटकत नाही. पण ह्या वरच्या डब्यातलं थोडंसं कमी वाटते. आपण ते आणखी 10 मिनिटं ठेवू. वरच्या डब्याला थोडी उष्णता कमी मिळते. एक 10 मिनिटं ठेवायचं परत. हे पाहे कसं बोट लगेच बुडते. ह्यात थोडं सैले. हे एकदम निब्बर झाले. 10 मिनिटं ठेवू. मिनिटं झालेत. आता ह्यातलं पाहायचं आपल्याला झाले का.
पण झालेले आहे. आता आपल्याला हे थंड करून याच्या वड्या पाडून घ्यायच्या. थंड झाले, आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ. याच्यावरती आपल्याला फोडणी टाकून घ्यायची, मोहरी आणि कोथिंबीरीची. टाकायचे पहिले 1 चमचाभर मोहरी, आपण त्या एका डिश मध्ये काढून घेऊ. मस्त आहे हा ढोकळ्याचा एक प्रकारे, छान लागतो. नक्की करून पहा. आणि ही रेसिपी तुम्ही चिंचेची चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. याच्यावरती ही चिंचेची चटणी. रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.